अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेल्याने पशूंची तपासणी व त्यांचे आजार आणि त्यांच्यावर होणारे इलाज यासाठी खासदार बळवंत वानखडे यांच्या विकास निधीतून लक्ष रुपयांची इमारत पूर्णत्वास गेल्याने त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा खासदार बळवंत वानखडे व नवनिर्वाचित आमदार गजानन लवटे तसेच गावातील सरपंच सागर खंडारे, उपसरपंच योगेश भारडे व महेश खारोडे, माजी उपसभापती कपिल देशमुख, तालुका शिवसेना प्रमुख प्रमोद दाडू, तालुका काँग्रेस कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला। नवनिर्वाचित आमदार गजानन लवटे यांचा नागरिकांकडून सत्कार सुद्धा घेण्यात आला। चिंचोली येथील सरपंच सागर खंडारे, उपसरपंच ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार बळवंत वानखडे यांचा देखील सत्कार करण्यात आला। अध्यक्ष आदरणीय देशमुख उपस्थित गावातील सर्व सन्माननीय नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि गावातील सर्व मान्यवर, आज सुंदर अशा दवाखान्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि रस्त्याचं सुद्धा लोकार्पण झालं असं सुद्धा जाहीर करतो। या गावात सुरुवातीपासूनच जिल्हा परिषदेमध्ये असताना काम चालू आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।